कोल्हापुरात 7 वर्षीय चिमुकलीवरती अत्याचार प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे। विकास आनंद कांबळे असं संशयित आरोपीचं नाव आहे। संबंधित तरुणावरती कठोर कारवाई व्हावी, संतप्त नागरिकांनी याबाबतची मागणी केलेली आहे। कोल्हापुरातील कात्यायनी दऱ्याचे वडगाव परिसरामध्ये ही घटना घडली आहे। घरातील सर्वजण लग्न समारंभासाठी गेले असताना तुला वडिलांकडे सोडतो अशा बहाण्यानं उसाच्या शेतामध्ये चिमुकलीवरती अत्याचार केल्याची घटना घडलेली होती। संबंधित चिमुरडीवरती रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे। विकास आनंद कांबळे असं या संशयित आरोपीचं नाव असल्याचं पुढे येत आहे। 7 वर्षीय चिमुकलीवरती अत्याचार प्रकरणी आता एकाला अटक झालेली आहे। कोल्हापुरातली ही घटना आणि या प्रकरणामध्ये आता एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आणि याच घडामोडीविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी शेखर पाटील सध्या कोल्हापुरातनं आपल्या सोबत आहेत। शेखर, आता या घटनेमध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली, संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली, काय त्याबाबतची माहिती सध्या आपल्या हाती येऊ लागलेली आहे? काल ही घटना जी आहे ती घडली होती। 7 वर्षांच्या चिमुकलीवरती अत्याचार झाला होता आणि त्या प्रकरणी आता विकास आनंद कांबळे वय वर्ष 28 असं या संशयित आरोपीला अटक केलेली आहे। खर तर आज या आरोपीला न्यायालयात देखील हजर करण्यात येणार आहे। संबंधित तरुणाला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आता कोल्हापुरात अनेक ठिकाणी मागणी देखील होताना पाहायला मिळते। खर तर एका निरागस मुलीला आपल्या वडिलांकडे सोडतो असं सांगत त्यांना आपल्या दुचाकीवर बसवलं होतं आणि उसाच्या शेतामध्ये जाऊन अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता आणि या प्रकरणीच त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला होता। पोलिसांनी जवळपास 7 ते 8 तास सलग त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली होती। संबंधित आरोपीकडे कुठल्याही प्रकारचा मोबाईल देखील नव्हता। मात्र 7 तासानंतर जवळपास अनेक बियर बार, दारूची दुकानं या ठिकाणी पोलिसांनी शोध घेऊन त्याला काही बंद बांधकामं देखील होती त्या ठिकाणी देखील जाऊन पोलिसांनी शोध घेतला होता आणि तो एका दारूच्या नशेत एका भिकाऱ्यावरती झोपलेल्या अवस्थेत सापडला होता आणि त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। बरं, त्यामुळे याच्या तपासानंतर नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। शेखर, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।